तू मला मी तुला गुणगुणू लागलो पांघरू लागलो सावरू लागलो नाही कळले कधी नाही कळले कधी नाही कळले कधी जीव वेडावला ओळखू लागलो तू मला मी तुला नाही कळले कधी गुंड हुर हुरही श्वास गंधावला ओळखू लागलो तू मला मी तुला नाही कळले कधी अजून पत्ता नाही या पोराचा. तुम्ही जाऊच कसं दिलं त्या दोघांना? हो ना. अगं काय हाताला धरून थांबायचं होतं का त्याला? अगं सांगायचंच ना श्रीला, तू जा हवं तर, जान्हवीला नको नेऊस. अगं ती त्याची बायको आहे सरे. आपली सुद्धा सून आहे ती. ए मी फोन करू का? नाही नको नको, गाडी चालवत असेल उगाच पंचायत नको. इंदू वहिनी मी 5 मिनिटं वाट बघणार आहे. जर नाही आले ना दोघं जण तर मी सरळ फोन करणार. आणि वहिनी तू कशाला फेऱ्या मारतीयस? जा बरं तुझ्या खोलीत. ते दोघं आले ना की मी हाक मारीन तुला. आणि हो आईशी बोलून घे हा, म्हणजे आपल्याला पुढचं काय ते ठरवता येईल. हं? काय मुलं आहेत नाही खरंच. थँक्यू श्री. झालं समाधान? खूप छान वाटतंय मला. म्हणजे तहान लागलेल्या माणसाची जशी अवस्था होते ना, तशी मला पावसाची तहान लागली होती. किती करतोस तू माझ्यासाठी. आता हे एवढं करायलाच हवं ना मी. थँक्यू. ए बरं, तू तुझा रेनकोट कुठे ठेवलाय? मी ठेवलाय, गाडीमध्ये ठेवलाय. मग तो गाडीतच राहू दे. ए पण श्री, तू सुद्धा रेनकोट घ्यायला हवा होतास. घेतला होता, मग तू घातला का नाहीस? मी बाहेर काढलाच नाही. तो मला भिजायचं होतं. श्री, घरी काय सांगायचं? जर ठरलंय ते. काय म्हणजे तू भिजत होतास कारण तुला भिजायचं होतं? हो. आणि मी गाडीतच बसले होते. हो य. ए नको ना प्लीज, आपण खरं सांगूया ना. कशासाठी? मला ऑलरेडी खूप बोलणी खावी लागणार आहे. आपण खरं काय ते सांगितलं ना तर तुझ्या बाबतीत माझ्यावर कधीच विश्वास ठेवणार नसतो. त्यापेक्षा काहीच सांगायला नको. श्री, निदान आई आजींना तरी खरं सांगूया ना. अगं कशासाठी? कारण मला खूप गिल्टी वाटतंय. प्लीज. पण फक्त आई याची. हात लावत नाही ओली उशीर. कुठे राहिले? नाही माहित. अगं काय हे जान्हवी? अगं पावसा पाण्याचं कुठे गेला होता? किती काळजी वाटत होते आम्हाला. हा हे किती भिजलाय हा मुलगा देवा. अरे किती भिजलायस तू? कुठे गेला होतास पावसा पाण्याचं? अरे श्री, तुला कळत नाही का? अरे तिला दिवस गेलेत. तू कशाला गेलीस त्याच्या बरोबर? हा, अरे किती काळजी रे. काय काय चाललंय तुमचं? अरे घ्या भिजायचं आणि येऊन शिंकायचं. अरे काय रे श्री तू? जान्हवी, तू नाही ना भिजलीस? नाही नाही. हा थांब, मी चहा करून आणते गरम करून. काय ही पोरं ना खरंच. नाहीतर काय, सोसत नाही तर कशाला भिजायचं? तू बस इथे, बस. धर गं हे, धर. डोकं पुसू दे, बस इथे. सर्दी होईल ना मग. जान्हवी, तू नक्की ओली झाली नाहीयेस ना ग? नाही नाही,
कशाला गेलीस त्याच्या बरोबर? अगं बेबी तर तिला माहितच नव्हतं मी भिजायला गेलोय. जात जाऊ नकोस हा याच्या बरोबर. हा हे घे, गरम गरम चहा घे, आलं घालून भाऊजीने केलाय. अरे वा. ए कांता कुठे आहे ग? आईंना चहा द्यायला गेलेत. जान्हवी तुला सुद्धा आय्याजीशी बोलायचंय हो ना? जा ना मग. जाऊ. जा. हा जा जा सावकाश जा. हा जा, काळजी घे. आणि इथे बघ, तू चहा घे चल. कपडे बदलून घे. इकडेच बदलू. हो खोलीत जायचं नाहीये. का? अरे तुझ्या अंगावर कुणाच ठाऊक किती प्रकारचे बॅक्टेरिया आणि व्हायरस असतील. ते खोलीत नको जायला उगाच. बेबी वंस, इंदू वहिनी आपण त्याची खोली निर्जंतुक केली आहे ना, ती तशीच राहू दे. ती तशीच राहणार आहे का बेबी? अगं सरू, आधे मध्ये आपण स्वच्छ करत राहायची ती सारखी. श्री तू उठ बरं, जा माझ्या खोलीत जाऊन कपडे बदल. बेबी त्यात उठ आधी, हे घे. जा बाबा. आणि हे घे, कपडे बदलता बदलता चहा घे. हा जा, घे घे आता चल. हो जा, सावकाश. हो. लवकर बदल कपडे. अरे पोरका ना खरंच. इंदू वहिनी तू पटकन सुंठ उगाळ आणि तू ना हळदीचं दूध कर. उगाच सर्दी नको व्हायला त्याला. हा, जा. तुम्हाला काही मदत हवी आहे तर मला सांगा. बस बस. आहे ना, खरंच कठीण आहे या मुलाचं. कशाला भिजून यायचं? माहिती आहे ना त्रास होतो. अरे कशाला आणलास? मी आले असते ना. अगं म्हटलं बाहेर मस्त पाऊस पडतोय, फर्स्ट क्लास आलं बिलं घालून गरमा गरम चहा बनवावा आणि तुझ्या हातात आणून द्यावा. जागतिक दर्जाचा चहा आहे, पी. है ना? खरंच चांगला झालाय. मॅक. आई अगं मी जागतिक दर्जाचाच कुक आहे. आता आपल्या घरात माझी किंमत नाही कोणाला ते सोडून दे. असू नकोस. आई बघा ना, श्री सकाळी सकाळी जान्हवीला घेऊन कुठेतरी बाहेर गेलाय. अगं लहान आहे का आता तो? येईल. अहो पण पावसा पाण्याचे दिवस आहेत आई. अगं म्हणजे रोमॅन्टिक दिवस आहेत वहिनी, आणि त्यांचं वय आहे रोमांस करण्याचं. जाऊ दे, मजा करू दे. अहो पण दिवस गेलेत पोरीला. आणि त्या दोघांनाही जबाबदारीची जाणीव आहे नर्मदा. हो आई, पण माझा जीव टांगणीला लागलाय ना. वहिनी तू माझ्या हातचा जागतिक दर्जाचा चहा पितेस का? तुझं सगळं टेन्शन असं पळून जाईल. तुम्ही हसता का? अगं हा बघ ना, म्हणजे जागतिक दर्जाचा कुक आहे. मग नाहीये नाहीये. बरं असू दे. जागतिक वरनं आठवलं, त्या युएसच्या ऑफरच्या बाबतीत श्रीने अजूनही काही निर्णय घेतलेला नाहीये. सगळं पेंडिंग आहे. सगळे वाट बघतायत श्री कधी हो म्हणतोय त्याची. अगं एवढं मोठं मार्केट आहे, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा दरवाजा खुला होतोय आपल्यासाठी बाळाच्या पायगुणांनी. तर आता श्रीनी नेमकी कच खायला नको या. त्याला जरा जान्हवीची काळजी वाटते रे. आपण काळजी करायचं काय कारण आहे? आपण आहोत ना. आणि 10-15 दिवसांचा प्रश्न आहे. मलाही तसंच वाटतंय रे, पण तो विचार करून ठरवेल काय ते. जरा मध्ये बोलू का? बोल ना. मला तरी वाटतंय की श्रीनं आता जायला नकोय. वहिनी भाऊजी, आई तुम्हाला आठवतंय ना, हेही असेच श्री माझ्या पोटात असताना अमेरिकेला गेले होते. नर्मदा ते वेगळं होतं. आई पण प्रसंग तर तसाच आहे ना हो. नाही वहिनी, प्रसंग तसा नाहीये, वेगळा आहे. म्हणजे काही संबंध नाहीये. पण आई मला तरी वाटतं श्रीनं जान्हवी बरोबर असायला हवं. या काळात बाईला नवऱ्याच्या आधाराची खूप गरज असते. त्यानं बरोबर असावं असं वाटतं. आणि जे भोग माझ्या वाट्याला आले ना, ते थोड्या दिवसांसाठी सुद्धा जान्हवीच्या वाट्याला यायला नको. नर्मदा तू चुकीचा विचार करतेस. जवळ असणं म्हणजे एका छताखाली असणं असं आहे का? त्याने काही प्रश्न सुटणार आहेत का? तसं असतं तर जान्हवीच्या आई बाबांमध्ये कसलीच अडचण यायला नको होती. जवळ असणं म्हणजे मनानं एकमेकांसाठी असणं. जान्हवीचे दिवस भरल्यानंतर मीच श्रीला जायला परवानगी दिली नसती. अगं पण आता काही हरकत नाहीये, 15 दिवसात येईल तो परत. तर जान्हवी हेच एक कारण असेल त्याच्या न जाण्याचं, तर ते रास्त नाहीये असं मला वाटतं. आपण एवढी सगळी आहोत ना तिची काळजी घ्यायला. पण मुळात श्रीनी जान्हवीला हे सगळं सांगितलंय, विचारलंय की नाही कुणास ठाऊक. तेच तर जमत नसावं ना त्याला बहुतेक, म्हणून तो तिला सांगत नसेल. त्यालाच जायचं नसेल.
जान्हवी मी कसा जाणार आहे? फ्लाईटने. वा, काय स्मार्ट उत्तर दिलंय. तुला सोडून कसं जाणार आहे मी? काहीतरीच काय श्री. तू एकटीनं सगळं कसं मॅनेज करणार आहेस? अरे एकटी कुठे आहे? तुझी लेक आहे ना माझ्या बरोबर. तिचीच तर काळजी वाटते मला. अरे मी आहे ना मग तिची काळजी घ्यायला. माझं मन नाही लागणार. श्री फक्त 15 दिवसांचा प्रश्न आहे. तरीही हे बघ, तसाही माझा बहुतांश वेळ उलटी करण्यात आणि झोपण्यात जातोय की नाही सध्या. जान्हवी, तू नथिंग डुईंग. आता तू माझं ऐकणार आहेस. अरे आणि आपण इंटरनेटवर बोलू की? मला जरा विचार करू दे. विचार नको, आता कृती करा. अगं पण येस, चल मी तुझी बॅग भरायला घेते. चालेल लगेच बॅग भरायला. थांब जरा, मला त्यांना कळव तर दे. मग कळव की फोन करून. ते असा फोन नाही करता येत. त्यांना मेल करावं लागेल मला. मग मेल कर. अगं ते त्यांचे ऑफिस आवर्स सुरू होतात ना ते. श्री, मेल पाठवण्यासाठी ऑफिस आवर्स सुरू होण्याची काय गरज आहे? तो त्यांच्या मेलबॉक्स मध्ये पडून राहील की नाही? ती तू ऐकणार नाहीस ना माझं? बर, जातो हा. पण त्याआधी मला एक प्रॉमिस कर. तू अजिबात पावसात भिजणार नाहीयेस. आता तरी कुठे भिजले? बर, मग तू पावसात जाणार सुद्धा नाहीयेस. बरं बाबा, नाही जाणार. स्वतःची काळजी घेणार आहेस. हो नीट झोप घेणार आहेस. हो. माझ्याशी रोज इंटरनेटवर फोनवर बोलणार आहेस. हा? हो. मग ठीक आहे, जाईन मी. जातो आणि लवकर लवकर परत येतो. आय लव्ह यू. आय लव्ह यू. आणि तुला आपली लेक सुद्धा असं म्हणते की बाबा आय लव्ह यू. तिला तर लाख 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 वेळा आय लव्ह यू. लवकर येईन परत. आता काय करणार? माझं कोण ऐकणार आहे सांगा? अहो, आईनी आणि त्याच्या बायकोनी परवानगी दिली आहे, मग मी कशी थांबवणार त्याला? मला वाटत होतं त्यांनी बायकोजवळच थांबावं म्हणून, किंवा तिला बरोबर घेऊन जावं निदान. पण आता त्यांचं ते जसं ठरवतील तसं. आणि जान्हवीच त्याला जा म्हणते, मग आपण काय करणार? हो ना. पण आता तो तिथे आला की त्याची काळजी घ्या. तो स्वतःहून भूक लागली असं कधी सांगतच नाही. आहो म्हणजे हो, आम्ही पोंबतो त्याच्या पोटात. हो, भरतो, कारण तसं करायला लागतं. हो, आणि तुम्ही तसंच करा असं सांगते मी तुम्हाला. अहो, कामापुढे जेवणा खाण्याची शुद्धही नसते त्याला. बर, आता माझी काळजी काय घ्यायची आहे? मी घेते जान्हवीची काळजी. बर, ठेव फोन. ठेवते. बाय.
हा चला चला घेतलं ना सगळं व्यवस्थित हो प्रत्येकाने घेतलं ना. हा ही बघ. हा जान्हवी बस इथे ये लवकर ये बस. हा हे घे. उकळून थंड केलेलं पाणी घे. प्या. हे काय सगळं श्रीनी आमच्याकडे शेड्यूल दिलंय 15 दिवसाचं. म्हणजे हे बघ आता माझं शेड्यूल आहे ना त्याप्रमाणे सकाळी उठल्यावर तुला एक फ्रूट द्यायचं. सोमवारी ऍपल, मंगळवारी संत्र, बुधवारी चिकू, गुरुवारी पेर, शुक्रवारी केळी, शनिवार रविवार सीझनल फ्रुट्स. आणि माझ्या शेड्यूलमध्ये सबंध दिवसाचं कार्यक्रम आहे. त्याच्यामध्ये उलट सांगते हा. रात्री बदाम भिजत घालायचे, कडधान्य भिजत घालायचं, सकाळी उठल्याबरोबर चहा द्यायचा, चहा बरोबर 4-5 बिस्किटं द्यायची तुला. आणि माझ्याकडे तुझा लंचचा शेड्यूल आहे. हा 2 भाज्या, आमटी, भात, सलाड, ताक, कोशिंबीर, जवसाची किंवा कारळाची चटणी आणि मग एखादा गोड पदार्थ. गुलाबजाम, रसमलाई, साजूक तुपातला शिरा, पुरणपोळी, खीर, बासुंदी, श्रीखंड आणि मग तूप लावलेले फुलके. आता इथून तूप लावलेले फुलके दिले ना तो प्रॉब्लेम होईल. त्यापेक्षा मी असं करते नुसते फुलके देते आणि तुपाचा वेगळा डबा देते. ऑफिस मध्ये गेल्या गेल्या तुला तूप लावलेले फुलके मिळतील. ऑफिस मध्ये ते ऑफिस मध्ये गेल्यावर कळेल. माझ्याकडे तुझा ब्रेकफास्ट झाल्यानंतर ड्रायव्हर काकांना फोन करून त्यांना बोलवून घेणं, तुझा लंच बॉक्स वेळच्या वेळी तुझ्या ऑफिस मध्ये पोहोचवणं, तू घरात असताना तुझ्यात जे काही बदल होत आहेत ते लिहून ठेवणं. आपल्याला डॉक्टरांना पण दाखवायला लागेल ना. आणि छोटी आई कुठे आहेत? अगं ती ऑफिस मध्ये गेली, तिला जरा अर्जंटली जावं लागलं. पण तिने तिची लिस्ट माझ्याकडे दिलीये. तिच्याकडे तुझं डिनर आहे. म्हणजे तसं सगळं साधंच, फक्त आमटी भाताच्या ऐवजी दही भात. म्हणजे आज साधा दही भात, उद्या फोडणीचा दही भात, परवा मिरची घालून दही भात, असा वेगळ्या वेगळ्या प्रकारचा दही भात. मज्जा येईल तुला खायला. तू ऑफिस मध्ये जाण्यापूर्वी किंवा तू ऑफिस मधून आल्यानंतर तुझ्यातले सगळे बदल मला लिहून ठेवायचे. म्हणजे तू किती वेळा शिंकलीस, तू किती वेळा खोकलीस, तुला धाप लागली का, तुला उलट्या किती झाल्या, मग तू किती जेवलीस, किती प्रमाणात जेवलीस, मग तू हसलीस की नाही, तू किती प्रसन्न होतीस, हे सगळं लिहून ठेवायचंय मला. पण मग तुमचं पार्लर? आम्ही सुट्टी घेतलीये. श्री येईपर्यंत पूर्ण वेळ. हा तो आल्यानंतर येऊन जाऊन असू. पण तुम्हाला खरंच हे सगळं करण्याची गरज नाहीये. आम्हाला आहे. आई आहेत ना. पण कामांचं वाटप झालंय आता. हा पण माझ्यासाठी तुम्ही घरी नका ना राहू. तुझ्यासाठी नाही, आम्ही आमच्या नातवंडासाठी थांबणार आहोत. बरं चल, आता पाणी पिऊन 10 मिनिटं झालेत ना. आता ऍपल खा. अख्खं खाणार आहेस की कापून देऊ तुला? द्या मी घेते. बरं घे. आपण सगळेच खाऊया. ए नाही, पंगत वगैरे वाढायची नाही इथे. आपण बाळासाठी करतोय की नाही, सगळं खायचंय तू. सगळं सगळं वाटत बसू नको. हो. एकटी नाही खा. चला खा. आनंदी होती, नॉर्मल होती, ऍपल खाताना प्रसन्न होती आणि बसून ऍपल खाल्लं असं सुद्धा लिही. हा म्हणजे जनरली मूड छान होता असं लिही ना. अगं नाही ताई, तुला माहित नाही का, तासा तासाला मूड बदलतात बाईचे, त्यालाच मूड स्विंग्स म्हणतात ना. हो 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 बरोबर आहे. ते मूड मुव्हिंग काय ते कळायला पाहिजे ना डॉक्टरांना. सगळ्या बायका हावरटासारखं करत होते श्रीच्या समोर. म्हणजे तो मला काय म्हणाला, त्यांनी तिचं सगळं शेड्यूल लिहून तयार करून ठेवलेलं आहे. म्हणजे आता कसं मला म्हणाला, तू आणि ती एकत्रच निघताना ऑफिसला, मग तू तिला घेऊन जात जा तिच्याच गाडीत. तिला तिच्या ऑफिसला सोड, तू पुढे जा, संध्याकाळी येताना तसंच परत ये तिला घेऊन. आणि गाडी चालवणार कोण? अर्थात ड्रायव्हर काका. मी चालवत असलेल्या गाडीत जान्हवीला बसून देईलच कसं तो, नाही का? म्हणजे ड्रायव्हर काका गाडी चालवणार, मी त्यांच्या बाजूला बसायचं, जान्हवी मागे बसणार आणि आपले काका हळू हळू टुकू 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 मुंगी सारखी गाडी चालवत जाणार रस्त्याने. सायकलवाला सुद्धा ओव्हरटेक करतो आम्हाला माहितीये. लेन बदलत नाहीत, कट मारत नाहीत, काय हे शब्द त्यांच्या डिक्शनरीत नाहीच आहेत. ज्या ऑफिसला मी 15 मिनिटात पोहोचतो नाही, तिथेच पोचायला ते 1.25 तास लावतात बरोबर. बरं करमणूक नाही काही, सीडी लावायची नाही, रेडिओ लावायचं नाही, कारण मागे जान्हवी झोपलेली असते. बसून राहायचं त्यांच्या मख्ख चेहऱ्याकडे बघत. खरंच शिक्षा आहे ही तुला. काय करणार?
बऱ्याच वर्षापासून आहेत रे ते आपल्याकडे. श्रीवर जीव आहे त्यांचा. अगदी श्री एवढासा असल्यापासून पाहिलंय त्यांनी त्याला. आणि श्रीनं सुद्धा ट्रेनिंग स्कूल मधून गाडी शिकून आल्यानंतर त्यांच्याच बरोबर हात साफ केला ना. हो ना, म्हणून अशी भुसकट हळूहळू गाडी चालवतो. भुसकट वगैरे नाही हा, व्यवस्थित सगळे नियम पाळून चालवतो तो. पण मरू देतो गाडीच्या विषयी, उगाच डोक्याला ताप. बरं, या बायकांचं काय? हा तेच तर, या बायका मध्येच घुसल्या. मग त्याला म्हणाला की आम्हाला सुद्धा काहीतरी काम सांग. मग काय करणार, पठ्ठ्याने काढलं कागद आणि पेन आणि केलं कामाचं वाटप. आता जान्हवी करता एक रोज नवं ग्रीटिंग आणि नवीन लेटर जाणार आहे. आज आता शरा ठेवून आली असेल, रात्री बघू मी ठेवीन बहुतेक. तुला एक सांगू का आई, तुझा नातू ना एकदम ऑर्गनाइज्ड आणि तितकाच प्रेमळ माणूस आहे. ऑफिसमध्ये सुद्धा सगळ्यांना असं धरून ठेवलंय ते. सगळेजण त्याला बेस्ट बॉस म्हणतात, बेस्ट बॉस. ही माणसंच त्याची खरी कमाई आहे बघ. खरं